अरे सृष्टी बेटा, ये किती दिवसांनी आलीस तू. अहो काकी, ते मी जॉबला जाते ना म्हणून. अरे वा बेटा, जॉबला जातेस तू. हा हा जॉबला जाते ती. तू आई वडिलांना कमवून देतेस आणि ही काय करते, घेते फुकटचा घेते. म्हणजे तू सगळं काम करून कामाला जातेस. कोणता नवस केलेलं ग तुझ्या आईने, विचार जरा. हा आणि ही 12 वाजून जातात पण वर तांगड्या करून आम्हाला झोपायचं असतं. शुद्ध नसते आम्हाला, कधी पण उठायचं कधी पण गिळायचं. भांडे नाही घासायचे, कपडे नाही धुवायचे, काय नाही, ऐकतं बसायचं फक्त. जेवणाचं ताट तरी तिने असं सरकवलंय का, विचार तिला. अगं काय सांगतेस बेटा, तू हा पुलाव घरी केलाय. एकदम सुगरण आहेस तू, सुगरण. तुझं काय. हा तिला चहा तरी बनवता येता का, विचार. त्या दिवशी तिला म्हणला चहा बनव, काय केलं हिने, साखरेच्या जागी मीठ टाकलं. ते पाहुण्याने तोंडावर थुकून गेले माझ्या. तिला सकाळपासून म्हटलं माझं डोकं दाब ग जरा, तर नाही, मोबाईल घेऊन आम्हाला टुकटुक करायचंय. बाई किती छान इंग्रजी वाचतेस ग, किती मार्क पडलेले. 94. हा आणि हिला 34. किती फरक आहे 94 आणि 34 मध्ये. तुझा टायमिंग काय ग, ह्याला जायचं टायमिंग काय, थोडासा आणून दे. तिला शिकव जरा, पैसे कसे कमवायचे, आई वडिलांशी कसं बोलायचं, आपल्याला लग्न करून जायचं म्हणून जेवण बनवता आलं पाहिजे, आपल्याला घरची कामं आली पाहिजे, सगळं शिकव बेटा जरा तिला. शिवणकाम पण करतेस, वा वा वा. हिची जरा चड्डी शिवून दे. एवढ्या चड्ड्या घालून फिरते, एवढ्या चड्ड्या. आजकाल कसं आहे, दुनिया काय आहे. हा मोठ्या पॅन्ट घालायच्या ते नाही. अगं बाई, सकाळी 5ला उठायचं असतं का. बरं काही तुलनाच नाहीये तुमची, तुलनाच नाही. हिला फक्त त्या साक्षीसोबत हिंडायला द्या, मग पुढं गाव हिंडून येईल.